स्मार्ट अहमदनगर न्यूज। संग्राम भैया यांच्या वतीने सुशांत भाऊ यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात येत आहे। सर्वजण विकास संघाचे संजयजी खामकर साहेब यांना विनंती करतो यांनी शुभेच्छा द्याव्या। हॅलो, माझ्या सामाजिक चळवळीतील सहकारी सुशांतदादा म्हस्के यांच्या आजच्या या अभिचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने शहराचे कार्यसम्राट आमदार संग्राम भैया जगताप या ठिकाणी शुभेच्छा देण्याच्या करिता विशेष करून उपस्थित आहेत। सामाजिक क्षेत्रातील माझे सहकारी सुरेशजी बनसोडे साहेब असतील, ॲडव्होकेट आनंदजी लहामगे आणि सर्वच चळवळीतील कार्यकर्ते या ठिकाणी सुशांतदादांना या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरिता आपण उपस्थित आहोत। सुशांतदादांसंदर्भात जर बोलायचं ठरलं तर निश्चितपणे एक तळमळीचा चांगला कार्यकर्ता, वंचितांना किंवा गोरगरिबांना त्याच्या प्रत्येक सुखादुःखाला धावून जाणारा हा कार्यकर्ता, आणि अशा कार्यकर्त्याचा आज हा वाढदिवस सोहळा साजरा होत असताना सर्व आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात, म्हणून आपलं सर्वांचं या ठिकाणी विशेष करून आभार व्यक्त करतो। एक नाव त्यांनी ज्या पद्धतीने कमवलं, असं आपण सर्वजण सुशांतदादांच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी आलेले आहात। मी मयूरजी बांगरे यांना विनंती करतो की त्यांनी सुशांतदादांना शुभेच्छा द्याव्यात। सन्माननीय व्यासपीठ आणि या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या अहिल्यानगर शहराचे लाडके आमदार माननीय श्री संग्राम भैया जगताप, आमचे मोठे बंधू सुरेश भाऊ बनसोडे असतील, सागरजी मुर्तडकर असतील आणि आपले संजयजी खामकर साहेब असतील, सगळ्यांच्या उपस्थितीत सगळ्यांचे मी सर्वप्रथम मनापासून आभार व्यक्त करतो की सगळ्यांनी वेळात वेळ काढून आपल्या सर्वांचे लाडके सुशांत भाऊ यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याला उपस्थिती दाखवली। आणि सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचे लाडके सुशांत भाऊ यांना वाढदिवसानिमित्त माझ्या परिवाराच्या वतीने आमदार संग्राम भाई जगताप यांच्या वतीने शुभेच्छा देतो। संग्राम भाई जगताप हे देखील आले, या सर्वांचेच मनापासून आभार मानतो आणि यापुढे असंच प्रेम माझ्यावर सर्व लोक करत राहा अशी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो। जय भीम, धन्यवाद। यानंतर आज आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामधील आंबेडकरी चळवळीमध्ये सातत्यानं काम करणारे RPIच्या गवई गटाचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य सुशांतदादा म्हस्के यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आज आपण मंचावर उपस्थित असणारे सर्वच अतिथीगण, उपस्थित सर्व सुशांतदादा यांचा मित्रपरिवार, सर्व त्यांचे नातेवाईक, सर्व मंडळी, आज त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं अगदी सकाळपासून वेगवेगळ्या भागांमध्ये, नगरच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यांमध्ये, अगदी भिंगारचं उपनगर असेल, खेडगावचं उपनगर असेल किंवा नागापूर बोरेगावचं उपनगर असेल, या वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांना शुभेच्छा स्वीकारण्याकरता लोकांनी बोललेलं होतं आणि आज त्यांचा सायंकाळच्या वेळी
त्यांच्या काही प्रमुख मंडळींच्या वतीनं पक्षाच्या वतीनं हा एक वेगळा अभिषेक सोहळा देखील आज या ठिकाणी आयोजित करण्यात आला. तसं आता सगळ्या मान्यवरांनी उल्लेख केला. कामकर साहेब देखील बोलले, सुमोज भैया बोललेत, आमचे मित्र मयूरजी वांगरे बोलले आणि सुरेश भाऊने देखील या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं. आणि जे बोलले नाहीत सुशांत दादा त्यांनी त्यांच्या भावना माझ्याजवळ पोच केलेल्या आहेत. म्हणजे सागर भाऊ असतील किंवा राम भाऊ असतील किंवा बाकीचे मान्यवर असतील, जे बोलले नाहीत त्यांनी माझ्याजवळ सांगितले. लांबे साहेब देखील बोलले आणि बोलत असताना या सगळ्या लोकांनी आपल्या कामाचा उल्लेख केला. आपलं काम हे सर्वश्रुत आहे. आपलं अहिल्यानगर शहर असेल किंवा जिल्हा असेल, या ठिकाणी आपली संघटना, आपले मित्रपरिवार, आपले ऋणानुबंध हे आपण सातत्याने जोपासले आणि याच्यामध्ये होईल तितकं सामाजिक कार्य आपण सातत्यानं या शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आपण केलेलं आहे. आणि त्याच्यात असं